हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कढी पकोडा। त्यासाठी मी इथे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। त्यात आता आपण लाल तिखट घालूया। लाल तिखट, मिरची पावडर, चवीपुरते मीठ आणि आता आपण हे छानसं मिक्स करून घेऊया। थोडंसं घट्टच ठेवायचं आहे आपल्याला, कारण आपल्याला हे पकोडा कढीत सोडायचा आहे। कांदा वगैरे काहीच नाही घालायचं आहे आपल्याला। हे बघा, मी इथे घट्ट असंच पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता आपण याचे पकोडे बनवून घेऊयात। आपलं तेल इथे तापलेलं आहे। आता आपण त्यात पकोडे घालून घेऊया। आणि हे बघा, आता आपण असे पकोडे, हे बघा इथे आपले पकोडे बनवून झालेले आहे। आता आपण कढी बनवून घेऊया। आता दही आणि बेसन पीठ आपण मिक्सरच्या भांड्याला वाटून घेऊया। इथे मी दही आणि बेसन मिक्सरला वाटून घेतले आहे। आता यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात। आता आपण हे छानसं मिक्स करून घेऊयात। आता मी इथे कढईत तेल तापायला ठेवले आहे। आपलं तेल तापलंय। आता आपण त्यात मोहरी घालून घेऊयात। आपली मोहरी छानशी तडतडली। आता त्यात मी उभ्या कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालताय, लाल मिरची, कढीपत्ता, अद्रक लसूण पेस्ट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, आणि आता आपण दही घालून घेऊया। आता आपल्याला याला जोपर्यंत उकळी फुटत नाही तोपर्यंत छानसं ढवळत राहायचं आणि मीठ आपल्याला अगदी शेवटी घालायचं। आपल्या कढीला इथे छानशी उकळी फुटलेली आहे। आता आपण त्यात मीठ घालून घेऊयात। आता आपण कढीत पकोडे घालून घेऊयात। बघा, इथे आपला कढी पकोडा बनून झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।